नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जसे की आपल्याला माहीतच आहे, काल पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे हॉल तिकीट हे पोलीस भरती पोर्टलवरती अपलोड करण्यात आले आहे। ज्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केले नसेल त्यांनी डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करायला विसरू नका। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी जाताना लागणारे डॉक्युमेंट्स। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स असे आहे। तर आपल्याला अर्जाची प्रत, सोबत हॉल तिकीट, त्याचबरोबर आधार कार्ड, नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्यांनी कोणी समोर ॲडमिशन घेतली असेल त्यांनी बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे। आणि ज्यांचं कोणाचं MSCIT झालेलं असेल त्यांच्यासाठी MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे। आणि ज्यांचं MSCIT झालेलं नसेल त्यांनी जॉईनिंग नंतर 6 महिन्याच्या आत जमा करणं हे बंधनकारक असते। सोबत ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। सोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर 10वी 12वी मार्कशीट आणि 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा आपल्यासाठी आवश्यक आहे। सोबतच डोमासाइल नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला लागणार आहे। त्यासोबत आपण 5 ते 6 पासपोर्ट साईज फोटो ठेवणेसुद्धा आपल्यासाठी आवश्यक असेल। त्यासोबत आपण हे जेवढेही डॉक्युमेंट सांगितले आहे त्यांचं सर्वांचं एक 3 झेरॉक्स आपल्याला काढायचे आहे आणि त्यांचा एक बंच तयार करायचा आहे। म्हणजे 3 सेटमध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट्स काढायचे आहे। कारण जेव्हा आपल्याला तिथे डॉक्युमेंटचे झेरॉक्स मागितले जातात त्यावेळेस आपलं तारांबळ उडू शकते, त्यामध्ये आपले डॉक्युमेंटसुद्धा हरवण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे आपण जाताना घरूनच आपण आपले 3 सेट आपण करून गेलेले आपल्यासाठी फायद्याचे असेल। सोबतच आपण फोटो चिपकवण्यासाठी फेविकॉल आपला स्वतंत्र ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे असेल। कारण तिथे एक फेविकॉल असतो आणि खूप सारे विद्यार्थी फोटो चिपकवण्यासाठी फेविकॉल मागत असतात। त्यामध्ये आपला टाईम वाया जाऊ शकतो, आपलं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा कमी होऊ शकतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला फेविकॉल सोबत ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।